मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले रात्रीचे 11:15 आणि आम्ही करतो आहे देवाच्या पालखीच्या आगमनाची तयारी. म्हणजे अंगण धुतो आहे आणि थोड्या बहुत रांगोळ्या काढणार आहे. मागे मम्मी आणि प्रदीप करतो आहे. इकडे पुढच्या भागात मी आणि श्वेता आणि श्वेताचा भाऊ. पालखी तिथे इकडून वर तिथून असं इथपासून इथपर्यंत सगळं धुवून झालं आहे आणि आपल्या मागच्या दरवाज्यात पूर्ण असं धुवून झालं आहे. आणि आता मी पुढचं अंगण दाखवतो, ते पण धुतलं आहे. त्याच्यानंतर सुकल्यावर आपण आधी थोड्याशा रांगोळी काढू, बाकीच्या उद्या. इथे आता रांगोळी काढते श्वेता, एवढी काढून झाले. आवड शिमग्याची इथे कळेल तुम्हाला, अशी आवड असली पाहिजे. काहीतरी काढतो काहीतरी गावकी आहे, म्हणजे गावकरी मंडळी आता जमलेत, खाली मंडप बांधतील पालखीसाठी आणि नमानासाठी जमले. तर दाखवतो तुम्ही, सगळं सामान वगैरे घेऊन येत आहेत. आता आपली पण रांगोळी काढायची बाकी आहे, तर बघू आता. जेवण झालं आहे, किती वेळ लागतो ते, कारण इथे तर सावली आहे, रांगोळी काढायला काही टेन्शन नाही.
अंगणात थोडं ऊन आहे, पण बाहेर मंडप बांधायला खूप गरमी आहे. मग दाखवतो ऊन किती येते. दिसतील वाडीतले गावकरी जमलेत आता इकडे, आणि इकडे सामान आणून ठेवलंय मंडप बांधायचं. अच्छा कर मित्रांनो, आत्ताच वाट्यावर गेलेलो आणि कोल्ड्रिंकच्या बॉटल घेऊन आलो आहे गावकऱ्यांना द्यायला. चला आम्ही आमच्या जो रस्ता आहे पाकाडी, ते चुन्याची रांगोळ्या काढल्यात आणि पुढे आपल्या अंगणामध्ये पण काढल्यात. कारण आपल्याकडे देव उद्या येणार आहेत, आज येणार नाही आहेत, कारण पालखी लेट होते म्हणून आज नाही आहे, तर उद्या सकाळी येणार आहेत. तर आम्ही रांगोळी काढल्या आहे इथे पूर्ण पाकाडी म्हणा किंवा वाटेला, तर ती दाखवते तुम्हाला. इथे काढायचे आहेत, ते आपण उद्या सकाळी काढू, कारण इथे बसतील. आज रात्री नमन बघायला म्हणून काढत नाही आहोत, आणि आज दिसतील अंगणाची बॉर्डर काढलेली आहे. हां, दिसेल तुम्हाला इथे पालखी बसते आणि तिकडे नमन होईल तिकडे. आता इथे दिसेल तुम्हाला तयारी चालू आहे, डेकोरेशन आणि नमनाचा स्टेज झालेला आहे ऑलमोस्ट रेडी. पण आतमध्ये जाऊया. मावशी आले, रमा मावशी. श्री दुर्गादेवी नमन मंडळ निवळे गावडेवाडी. मुलं लाइटिंग लावत आहेत, इकडून सगळे लावून झालेले आहे झालर, आणि हे मागे नमनासाठी मेकअप रूम सारखं बनवलेलं आहे, आणि अजून बनवत आहे स्टेज. चव्हाट्याला रांगोळी काढून झालेली आहे, सुंदर रांगोळी काढली. ही आणि ती काढते रांगोळी. मी आता टेरेसवर आलो आहे, आणि इथून जो आमच्या वाडीत एक छोटीशी चान भरते, म्हणजे शिमगा भरतो, असा इथे मॉल तयार होतो, ते ठिकाण आहे. इथे आपला चव्हाट आहे, पालखी बसते इथे समोर नमन. हा पालखीचा मंडप आहे, तिथे होळी आहे, तिथे पालखी नाचेल, आणि इथे सगळे आता लोक बसतील. इथे आमच्या अंगणात पण इथे बसतील. चटई टाकून ठेवलेली ऑलरेडी कोणतरी. तयारी झाली ती दाखवतो तुम्हाला. लाइटिंग्स पताके वगैरे लावून झाले, पण आता थोडी माणसं परत घरी गेले. आज T20 वर्ल्ड कपचा फायनल आहे इंडिया न्यूझीलंड.
दिसेल माझ्या इथे बसले सगळे बघायला. चला तुम्हाला डेकोरेशन दाखवतो सजवलेलं. लाठी सेटिंग केली जरा ओके. ते दिसतील पताके लावलेले आणि समोर नमनाचा स्टेज. मागे पालखीची तयारी झाली, पालखी येणार आहे आणि आमच्या घरात बघा पोरा मॅच बघायला आले. सेम फायनल चालू आहे इंडिया न्यूझीलंड. बघा हे गावकरी गावकर आहे आमच्या वाडीतले, तो तिथे दादा आहे. मित्रांनो पालखी आल्या बाजूच्या वाडीमध्ये, घ्यायला जायचे, त्याच्या आधी नारळ द्यायचे. इथे गावकरी मंडळी जमले सगळे, आता नारळ देतील, इथे नारळ वाढवतील, मग निघू पालखी घ्यायला. मी आता पालखी आणायला चाललोय आंबेकराकडे आणि माझ्याबरोबर बारको आहे. बाकी गेलेत पुढे. आम्ही मॅच बघून निघालो आहे. शेवटच्या बॉलने खूप खेळत होतो बघून निघालो आहे. चला आता जाऊया पालखी घ्यायला. आधी तर आम्ही पोचलो आंबेकराच्या घराच्या इथे. आधी सगळे येऊन उभे राहिले, दाखवतो तुम्हाला. काहीतरी खाऊ दे, त्याचं घेऊच. अरे मुंबईकर या लवकर या मुंबईकर या लवकर या. चला निघाली पालखी, चला चला.
टायमिंग संघामध्ये बरोबर येतील. T20 वर्ल्ड कपची फायनल जिंकलोय. बघितलंय असेल इथे विनिंग मोमेंट. आता आपण थोड्या वेळाने इथे खेळ सुरू होतील ते बघू. आता सध्या मॅच संपलेली. आता येथील लोक आलीच आहे, आणखी लोक येतील. आता नमन सुरू झालंय दिशेल समोर. गर्दी बघा किती आहे. काळातच बघा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच या शिमगोत्सवाच्या निमित्ताने आमच्या निवळी गावचे आराध्य दैवत श्रीदेव रवळनाथाची पालखी श्रीदेव रवळनाथ आपल्या गावडेवाडीमध्ये स्थानापन्न झालेले आहेत. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून बहुरंगी नमन आयोजित केलेला आहे. आणि या नमनासाठी उपस्थित असलेल्या सर्व मायबाप रसिक श्रोत्यांचे मनस्वी आभार. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या निवळी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय मानकरी श्रीयुत प्रकाश शेठ पोगजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तरी आमच्या गावडेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही मित्रांनो, शाब्दिक इकडे मेकअप चालू. हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात बहुरंगी नमनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपले लाडके दिन दुबळ्यांचे वाली गोर गरिबांचे करवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच आमच्या निवळी गावची ग्रामदेवता आमच्या निवळी गावची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आई दुर्गादेवी मातेच्या चरणी लीन होऊन आई दुर्गादेवी मातेच्या चरणी लीन होऊन रंग देवतेला आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू मायबाप रसिक श्रोत्यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी मायबाप रसिक श्रोत्यांना मानाचा मुद्रा करून श्री दुर्गादेवी नमन मंडळ निवळी गावडेवाडी नंबर 1 श्री दुर्गादेवी नमन मंडळ निवळी गावडेवाडी नंबर 1 आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत कोकणवासियांनी जीवपाड जपलेले पारंपरिक लोककला सादर करत आहोत. रंग रूपाने नटलेलं तालासुरानी आणि वेशभूषेने बहरलेलं असं कोकणची जबरदस्त खासियत कोकणची जबरदस्त खासियत बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळ कोकणचे खेळ कोकणचे खेळे. बोल श्री गणपती गजानन दुर्गादेवी माते की
तिसरे खेळ आहे ना त्यांच्या मागे. दैत्यराज मंगल ते ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आपण या चौदा किंवा नारायण नारायण हे परमेश्वरा, निर्गुण निरंकारातून हे सगुण स्वरूप प्रकट केलं. केवळ आपल्या पदनम्रतेने हा विणा या चिपळ्या यातून जो मधुर स्वर निघतो त्याचा संदेश साऱ्या जगाला देत भ्रमंती करणे हेच या नादाचे अर्थ कर्तव्य. नारायण नारायण